नमस्कार मित्रांनो, नव्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत राजमा शेती. राजमा म्हणजे पावटा म्हणतात त्याला. राजमा चावल दिल्ली, पंजाब, हरियाणा या साईडला भरपूर चालतो. त्या शेतीतून नगदी पीक म्हणून ओळखलं जाते. भरपूर फायदा असा आहे शेतकऱ्यांसाठी. एकरी 1 लाख रुपयाच्या वरतून उत्पन्न मिळतं आहे. मी 4 वर्ष झालं असं 3-4 एकरचं आपलं प्लॉट असते. उगवण क्षमता पाहू शकता. पाण्याची पण जास्त गरज नाही. ज्या शेतकऱ्याकडे असेल पाणी त्यांनी देऊ शकताय. ज्यांच्याकडे नसेल त्यानं 3-4 पाण्यावर होतं. आपण असं मिनी स्प्रिंकलर केलेलं आहे कोठारीचं. आपला हा प्लॉट आहे 2 एकरचा. आपलं टोटल 5 एकर राजमा पेरणी केली आहे. पेरणी करून आज 9 दिवस झालेले आहेत. उगवण क्षमता पाहू शकता. एक पाणी दिलेलं आहे. पाणी जास्त द्यायचं नाही, 2 तासच पाणी द्यायचं फक्त. त्यानंतर ह्याला भाव असतो. आपण पेरलेले वरून व्हरायटी 2 एकर, त्याला भाव गेल्या वर्षी आता जवळपास 7,500 ते 9,000 कमी जास्त राहते मार्केट. 7,000पासून 9,000पर्यंत राहते. आणि 2 एकर पेरलेला ब्राझील वाघ्या, त्याला मार्केट 10,000च्या आसपास असते. 9-10 कमी जास्त मार्केटनुसार ह्या वर्षी चेंज होऊ शकते. जास्त मार्केट जशी डिमांड असेल तसं. उगवण क्षमता पाहू शकते. 10 दिवसाचा राजमा आहे बघा. 3-4 फवारण्या केल्यानंतर 1 नंबर रिझल्ट भेटतो आपल्याला. कसा आहे सांगा तुम्हीच. आपल्याकडं गेल्या वर्षी आपल्याला एकरी 15 क्विंटलचा उतारा आलता वरूनला. त्याला भाव आपल्याला 7,500 7,600 जागेवरून व्यापाऱ्यांनी नेला होता. आणि राहिला विषय ब्राझील वाघ्याचा. तर ब्राझील वाघ्याचं आणि ह्याचं बी सेम असतं, फक्त त्याच्यावर वेगळ्या कलरच्या छटा असतात, गुलाबी कलरच्या, आणि ह्याच्यावर तपकिरी असतात. तर त्याला भाव आपल्याला 10,200 रुपयाने विकला होता आपण. ते जर रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघलेलं आपल्याला. एकरी जवळपास 1,60,000 65,000 रुपये आपले जागेवर झाले. मिनी स्प्रिंकलरचा सेटअप बघू शकता. कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अनेक माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात येईल. बघू शकता उगवण क्षमता 9 दिवस झालेलं आहे. एक पाणी दिलं आहे, आता दुसरं पाणी द्यायचं. ह्याला 21व्या दिवशी युरिया खट्टा, 21 दिवसाच्या आत, 15 ते 21 दिवसाच्या आत युरिया खट्टा टाकायचा. जर कुणाकडे तण आलेला असेल शेतात तर ह्यातलं तणनाशक पण मिळतंय. तणनाशक मारू शकताय, कमी प्रमाणात मारायचं. अगर तुम्ही कोळपणी खुरपणी करू शकताय. आपण सोयाबीनच्या रानात काय कोळवणी वगैरे केलेलं नाही, डायरेक्ट रोटावेटर मारून ह्या शेतात राजमा पेरणी केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच मी माझा नंबर कमेंटमध्ये देईल. तुम्हाला पूर्णपणे मोफतमध्ये कन्सल्टंट केलं जाईल. आपल्या ह्या वर्षी टोटल 5 एकरच्या जवळपास आहे राजमा. एकरी कमीत कमी 35 किलो बियाणे पेरा. कोणाचा ऐकू नका, 35 ते 40. कारण हे बी मोठं असतंय, त्यामुळे एकाला दुसरं नाही उगवलं तरी लेवल होऊन जाते. आपली उगवण बघा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटते. लय पातळ बी नाही, लय जाड बी होत नाही, 35-40 किलोच्या आसपास. बघा तुम्हाला काय वाटतंय. अजून काय प्रश्न असतील तर नक्की कळवा. चला मित्रांनो, धन्यवाद.